नमस्कार मित्रांनो, मी एजार सूरज गायकवाड, फार्मिंगो क्रॉप केअर. आपण आज खरबूज पिकाच्या 30 दिवस पूर्ण झालेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत. ह्या सिरीज मधला आपला तिसरा व्हिडिओ आहे. सध्या फुल सेटिंग अवस्था या ठिकाणी चालू आहे आणि सुरुवातीला जो शेंडा चाल होती किंवा शेंड्याची चाल होती ती व्यवस्थित फास्ट होत नव्हती. बऱ्याच प्रॅक्टिस केल्यानंतर आता थोडी शेंड्याची चाल दिसते. थंडी असेल, एकंदरीतच जमिनीमधील मातीचं जे टेक्स्चर आहे, मातीचा जो पीएच आहे किंवा आपण मातीचा पोत म्हणू, या गोष्टीमुळे त्या फुटव्या होण्यासाठी समस्या आल्या. त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बनवरती थोडंसं आपण लक्ष केंद्रित करून शेंड्याची चाल आता चालू झालेली आहे आणि भरपूर फुलांची संख्या आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला भेटत आहे. आता सध्या फुल अवस्थेच्या पुढे आपल्याला एक प्रॉब्लेम येतो की बाबा आपलं फळ हे गोटी आकाराचं होऊन पिवळं पडतं आणि गळण्यास लागतं. याच कंडिशन मध्ये आपण याच दरम्यान आपल्याला 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान कॅल्शियम नायट्रेट साधारण 1 एकर क्षेत्रासाठी 4 किलो एवढं देऊ शकता आणि सोबतच आपल्याला बोरान असं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. अर्धा किलो बोरान कॅल्शियम नायट्रेट 4 किलो 1 एकर क्षेत्रासाठी आपण देणं गरजेचं आहे. आणि याच दरम्यान आपल्याला एक फवारणी तिथं घ्यायची आहे, ती म्हणजे ॲग्रिसर्च कंपनीचं कॅल्मिनो सोबत झिंकाबोर 200 लिटर पाण्यासाठी कॅल्मिनो अर्धा लिटर, झिंकापोर अर्धा लिटर, मॅग्नेशियम सल्फेट 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम सोबत इन्फ्यूज हे त्याच कंपनीचं 200 लिटर पाण्यासाठी 200 ml अशा प्रकारची जर का आपण फवारणी टाकली, निश्चितच या ठिकाणी या फवारणीचा आपल्याला भरपूर असा फायदा झालेला दिसून येईल. फुल सेटिंग चांगली होईल, त्याचबरोबर आणखीन पानांची काळुंकी कॅल्मिनोमुळे चांगली वाढेल आणि पानाचा जो कडकपणा आहे तो त्या ठिकाणी पानाचा कडकपणा कमी होऊन प्रकाशसंश्लेषणाची क्रिया चालू होते आणि पुढे फळाच्या विकासाकडे चांगल्या प्रकारचं लक्ष आपल्या वेलीचं लागतं. त्यामुळे ही एक फवारणी चांगल्या प्रकारची आहे, आपण घेणं गरजेचं आहे. आणि दरम्यानच्याच काळात पावडर मिल्ड्यूवरती असेल किंवा डम्पिंग आउट म्हणजे रोप मरणे, कोलमडणे या समस्या ज्या पुढे येणार आहेत, त्यासाठी म्हणूनच आपण दरम्यानच्या काळात एक रोकोची 1 ग्रामने फवारणी आपण घेऊ शकता. त्याचबरोबर ॲक्रिसिओ किंवा मेरेवान या दोन्ही पैकी एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची पावडरी मिल्ड्यूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण त्याची फवारणी घेणं देखील सोयीस्कर ठरतं, जेणेकरून पुढचा जो धोका आहे तो टाळला जातो. तर मित्रांनो, खरबूज पिकामध्ये आणखीन पुढे जे आता सेटिंग झाल्यानंतर आपलं फळ फुगवायचं आहे, फळाची साईज चांगल्या प्रकारची करायची आहे आणि इलॉंगेशन मध्ये लंबगोलाकार पण आपल्याला फळाला कसा आणायचा आहे, त्या अनुषंगाने आपण पुढच्या आठवड्यामध्ये तोच व्हिडिओ कशा प्रकारे आपल्याला फळाची साईज चांगल्या प्रकारे बनवता येईल, त्याचबरोबर त्याचं इलॉंगेशन मध्ये लंबगोलाकारपणा कसा बनवता येईल यावरती देखील आपण बोलूया. तुर्तास तुम्ही फुल टिकवणे, सेटिंग चांगल्या प्रकारचे किमान एका वेळेस आपले 3-4 सेटिंग तर असणं गरजेचं आहे, कारण की क्वालिटीवरती जर तुम्ही फोकस करायला गेलात तर तुम्हाला 3 सेटिंग आवश्यक असणं एका वेळेला चांगलं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये जे ऍप्लिकेशन आता सध्या कंडिशन मध्ये 13-40-13 यासारखी खतं असतील, 12-61 सारखं खत असेल, त्याचबरोबर मार्केटमध्ये नवीन आलेल्या ग्रेड ज्या काही आहेत 055-35 ह्या पुढे चालून आपल्याला द्यायच्या असतात. त्या अनुषंगाने सविस्तर माहिती आपण फळ विकासासाठी खत व्यवस्थापनावरती एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया. तुर्तास या ठिकाणी एवढीच माहिती मी तुम्हाला देतो, पण ह्या ज्या काही 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, कॅल्शियम नायट्रेट विथ बोरान सोबत ड्रिप ऍप्लिकेशन हे दिलं, त्याचबरोबर आपल्याला फवारणीतून कॅल्मिनो, झिंकाबोर आणि इन्फ्यूज हे काय तुम्हाला कॉम्बिनेशन मी सांगितलं, निश्चितच घ्या. त्याचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया. भेटू एका नाविन्यपूर्ण आणि फळ विकासासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत या खरबूज पिकामध्ये, त्यावरती आपण बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येथेच थांबू. धन्यवाद.